बरेच जण मला विचारत होते की केसर काय भाव मिळाला, तर केसर मला मिळाला 100 रुपये किलो. 120 ते सांगत होते, पण त्यांनी स्वतःहूनच मला 20 रुपये कमी केले आणि 100ला दिला. सुरुवातीला जेव्हा आंबे सुरू झालेत ना, म्हणजे फार असे सुरू झाले नव्हते, पण तेव्हा मी हापूस घेतलेला आणि पूर्ण पेटी घेतलेली 1000-1200ची काहीतरी होती तेव्हा ती, आणि त्यात अर्धे आंबे हे खराब निघालेले. आणि त्यानंतर मला हापूस घेण्याची पटकन इच्छा झाली नाही. कदाचित ते आर्टिफिशियली पिकवलेले असतील, काही टाकून, पावडर वगैरे टाकून. पण जेव्हा मी नंतर केसर घेतला आणि केसर मला इतका गोड लागला, असं मला थोडासा डाऊट आला की यात साखर तर नाही टाकली असं, कारण तो इतका गोड होता. पण तेव्हा आणि मेन म्हणजे केसर अगदी कापल्यानंतर आतून एकदम क्लीन, जरी तो बाहेरून असा दिसत असेल तरी तो आतून एकदम छान निघाला आणि टेस्टला पण गोड होता. म्हणून तेव्हापासून मी केसरच घेते आहे आणि खाते आहे. खूप गोड आहे आणि त्यामुळे हा पूर्ण सीझन जो आहे माझा आंब्यांवरच गेलेला आहे. कारण एखादं कुठलंही फळ किंवा काहीही आपण खात असेल, ते भाजी असू शकते. बऱ्याच जणांना भाज्या आवडत नाही, डाळी आवडत नाही. त्याच्या मागचं जर रिझन त्यांनी समजून घेतलं ना, की याने मला काय फायदा होणार आहे, जसं यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे, सी आहे, जे आपल्या प्रत्येक गोष्टीला, स्किन, केस पासून, प्रत्येक आपल्या बोन्स पासून, ग्लो पासून, सगळ्याच गोष्टींना हे पुरेपूर फायद्याचं आहे. आता मी या गोष्टीवर जास्त फोकस करते की माझी स्किन चांगली राहिली पाहिजे, माझे केस चांगले राहिले पाहिजे असं. त्यामुळे माझं ह्या गोष्टींकडे लक्ष असतं की यातनं मला काय मिळणार आहे, माझ्यासाठी हे फायद्याचं आहे का. मग ते कसंही असेल तरी मला ते आवडते. मग ते कारलंही असेल, कारल्यातनं पण आपल्याला खूप सारे फायदे असतात. त्याच्यामुळे मला ते कारलं कधीच मला कडू लागलं किंवा मी वाकडं तोंड करून ते खाल्लं, प्यायले ज्यूस वगैरे, असं कधी झालं नाही. त्यामुळे प्रत्येक भाजीपाला हा मला आवडतच असतो, म्हणजे पहिल्यापासून आवडतोच आहे. जेव्हा मी लहान होती तेव्हापासून मला जसं कळलं की यातनं हे मिळत आहे, ते मिळत आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना जर ते नाटकं करत असतील आणि त्यांना जर सांगितलं ना की याच्यातनं हा फायदा होणार आहे, आणि ते त्यांच्या तेव्हा लहान असताना जर डोक्यात राहिलं ना, तर मग लाईफ टाईम त्यांना कुठल्याच खाण्याची किळस येऊ शकत नाही किंवा खाण्याचे नखरे नसतात त्यांचे, असं मला वाटतं. प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. तर आंब्यांचा सीझन आहे, तर भरभरून आंबे खा, कारण आंब्यापासून मिळणारे व्हिटॅमिन हे 6 महिन्यापर्यंत टिकून राहता, असं माझ्या वाचण्यात आलं होतं खूप वर्ष आधी. तेव्हापासून मी आंबा खाते. मग भले मला पिंपल आला तरी मी आंबा खाते, कारण गरज आहे आपल्याला त्याची. खूपच गोड आहे, खूपच गोड आहे.